नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। मी आत्ता जस्ट आली आहे, सावडण्यासाठी गेले होते बाहेर खंडाळा इकडे आणि तिथून आता आली आहे। तर आता बसले जराशी, तर इथे बघू शकता तुम्ही ब्लॅकी कसा झोपला आहे आपला, बघा ब्लॅकी ब्लॅकी सुस्तवला पूर्ण। तर झालं आहे असं की मधव्याधीरांची तब्येत थोडीशी बिघडली आहे, खूपच त्रास व्हायला लागलेला आहे त्यांना आणि त्यासाठीच आता मी निघाले आहे तिकडे वरच्या घरी। तर चला बघूयात आता कसे आहेत। आम्ही त्यांना आबा म्हणतो सगळेच, तर आबांची तब्येत कशी आहे ते पाहायला आता जायचं आहे। तर चला बघूयात आपण आबा आपले कसे आहेत ते। तर हे आमचं वरचं घर आहे, म्हणजे आम्ही तिघी जावं आहोत। हे जे बाजूला दिसतंय ते मोठ्या जावईंचं घर आहे आणि हे समोर कौलाचं दिसतं हे आमचं जुनं घर आहे, तिथे आमचे मधवेदीर असतं। तर त्यांनाच आपण आता पाहायला निघालो। खूप तब्येत एकदम खराब झाली आहे आणि त्यांना काही खाय प्यायला पण नाही जमत आहे। आधी चांगले होते, म्हणजे आता या 15-20 दिवसातच तब्येत पूर्ण खराब झाले। तर हे आमचं जुनं घर आहे आणि हे ते आबा आहेत। झोप लागली? झोपा झोपा झोपा। खाल्लं का काय? दूध थोडंसं पिले, झालं असतं दूध आणि गोळ्या तर द्यायचं दवाखान्यात सलाईन लावायला 2 चकडे लावल्या विचार डॉक्टरांना पण असतंय झोपायचंय। गेल्यावरती गेलीत का? ते काल पिलू आणलंच नाही इकडं तू। अजिबात बोलायला पण येणं झालं व्यवस्थित ना। शिवाज्ञा कुठं निघाले? शिवाज्ञा कुठं निघालाय? भाऊ काय बघतोय? काय भाऊ? हा बाय 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 पिलू काढते झापळा। आबा बाबा आहेत कुठं? आबा बाबा जा जा। आबा येतो। मी आत्ताच वरच्या घरून आले आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे मधव्याधीरांना आबांना। तर खूपच तब्येत खराब झाली आहे। अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि मग म्हणजे 1-2 महिने झालं ट्रीटमेंट चालू होती, पण आता खूपच म्हणजे एकदमच खराब झालेत, म्हणजे तब्येत पूर्णच डाऊन झाली आणि त्यात त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला आहे। पूर्ण म्हणजे कॅन्सर पूर्ण शरीरात तो पसरलेला आहे। लेट झालं आपल्याला निदान कळायला आणि आता लास्ट स्टेजला आहे कॅन्सर। तर डॉक्टरने सांगितलं आहे जोपर्यंत होईल तोपर्यंत म्हणजे खाणंपिणं चालू ठेवा। खाणंपिणं तर म्हणजे स्वतःला नाहीच त्यांना घेता येते, तुम्ही बघितलंच आहे काय अवस्था आहे ते। मग त्यांना नाकातून पाईप घातलेली आहे आणि मग त्या पाईपद्वारे त्यांना डायरेक्ट म्हणजे लिक्विड करायचं आहे, अन्नाचं गाळून घ्यायचं आहे, काही असू देत, भात असू दे, भाकरी असू दे, आणि मग ते द्यायचं आहे। पण डॉक्टरने शक्यतो म्हणजे भाकरी टाळायला सांगितले, भात एकदम थोड्या प्रमाणात आणि ORS वगैरे जास्त करून ज्यूस वगैरे असं द्यायला सांगितलं आहे। तेही गाळून द्यायचं आहे फक्त 150 ml आणि हे असं दर 2 तासाने द्यायला सांगितलं आहे। आता बघूयात कुठपर्यंत म्हणजे तब्येतीची सुधारणा होते ते। आणि म्हणजे त्यांना बाहेरचं आयुर्वेदिक औषधं पण घेतली, पण काहीच फरक पडेना आणि पहिले चांगले होते, आत्ता या म्हणजे 15 दिवसात खूपच डाऊन झाले तब्येत आणि खूपच खराबले आहेत, म्हणजे तुम्ही पाहिलंच आहे। तर असं तर बघूयात आता, शेवटी त्याची इच्छा वरच्याची, बघूयात कसं काय होतं आहे ते। तर मी व्हिडिओ इथे स्टॉप करते, कारण मलाही आता नाही बोलवलं जात आहे।